नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या पुस्तकामधील निबंधलेखन हा टॉपिक बघणार आहोत. शालेय जीवनामध्ये तुम्ही निबंधलेखन केलेले आहेत. विविध संस्थांमार्फत आयोजित निबंधलेखनाच्या स्पर्धासुद्धा तुम्ही सहभागी झाला असणार किंवा व्हाल. त्या दृष्टीने तुम्हाला निबंधलेखनाचे स्वरूप, त्यासाठी पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंधलेखन कसे करावे या संबंधीची सगळी माहिती असणे आवश्यक आहे. या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चितच होईल. निबंधाचे स्वरूप म्हणजे निबंध नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफन करणे हे निबंधलेखनात अभिप्रेत असते. निबंधलेखनात आत्मविष्काराला भरपूर वाव असतो. म्हणजेच एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे म्हणून माहीत आहे, जितके म्हणून माहीत आहे ते सगळेच्या सर्व एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सुसूत्र, सुसंबंध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे म्हणजेच निबंध आहे. संस्कृतमध्ये अवघ्या 3 शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केलेले आहे. निबध्यते अस्मिन् इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. निबंधात उत्तम विचाराचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सुसूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लिहिणे म्हणजे हे एक लेखन कलाच आहे आणि ती आपल्या प्रयत्नांनी साध्य होते. जर आपण प्रयत्न केला तर आपण उत्तम प्रकारे निबंध लिहू शकतो. आता बघा निबंधाचे प्रकार. स्थूलमानाने निबंधाचे प्रकार म्हणजेच पहिला आहे वर्णनात्मक निबंध. याच्यामध्ये एखादा स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादीचे वर्णन असते. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. याच्यामध्ये व्यक्तिवर्णन केले जाते. एखाद्या व्यक्तीविषयी वर्णन, व्यक्तिप्रधान किंवा चरित्र याच्यामध्ये लिहिले जाते. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. याच्यामध्ये आत्मकथन, मनोगत प्रधान हे निबंध असते. चौथा प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध. याच्यामध्ये कल्पनेने फुलवत गेलेले लेखन, कल्पनारम्य निबंध व वैचारिक निबंध याच्यामध्ये कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनाने फुलवत गेलेले लेखन आणि कल्पनारम्य निबंध याचा समावेश असतो. पाचवा प्रकार आहे वैचारिक निबंध. विचारप्रधान, चिंतन करून समस्या किंवा चर्चनात्मक हा प्रकार या निबंधामध्ये असते. आता हे झाले निबंधाचे 5 प्रकार. आता आपण निबंधाच्या प्रकाराची थोडक्यात माहिती घेऊया. पहिला प्रकार वर्णनात्मक. आता वर्णनात्मक निबंध लिहिताना आपण पाहिलेल्या किंवा बघितलेल्या एखाद्या दृश्याचे किंवा एखाद्या वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र
वाचकासमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध आहे. जसं आपण पाहिलं, अनुभवलं, ते आपलं एक शैलीदार प्रकारे वर्णन करणे हे निबंधात अपेक्षित असते. जसं एखादे दृश्य, रस्त्याने अपघात झालेला आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे, त्याचं वर्णन करणे, मी पाहिलेला अपघात वगैरे, किंवा सहलीला गेलेले आहे त्या सहलीचं वर्णन करणं, एखादी घटना घडलेली आहे त्या घटनेचे वर्णन, सणांचे वर्णन, माझा आवडता सण किंवा दिवाळीविषयी, दसऱ्याविषयी, अजून खूप सारे सण आहे जसे राष्ट्रीय सण वगैरे, असे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर ऋतू, तुम्हाला अनुभवलेला पाऊस किंवा मग थंडीचे वातावरण आवडत असेल तर त्याच्यावर निबंध लिहू शकता. उन्हाळ्यातले दिवस कसे असते ते निबंधात तुम्ही घालू शकता. त्यानंतर प्रवास वर्णनसुद्धा तुम्ही लिहू शकता. स्थळ, याचे जे शब्दचित्र रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी. म्हणजे जसं पाहिलं तसं कसंही न लिहिता त्याच्यामध्ये लालित्य असायला पाहिजे, एक कला असायला पाहिजे निबंध लेखनमध्ये. निबंध लेखकाकडे कॅमेरासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करतो. जसं एखादा तुम्ही घटनेविषयी वर्णन करून राहिलेलं आहे तर ती घटना पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित एखाद्या कॅमेऱ्यामध्ये जसं ते चित्र रेखाटते तसं जर तुम्ही ते केलं तर तुम्ही ते व्यवस्थित वर्णन करू शकाल. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान आहे. वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवती असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणे तितकेच महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्यकणांची उधळ हवीच. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नमुना विषय म्हणजे उदाहरणार्थ, आम्ही अनुभवलेली अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, हे या निबंधामध्ये येऊ शकते. आता निबंधाचा दुसरा प्रकार म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्दचित्र करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. आता ही व्यक्ती कोण असते तर कुणीच असू शकते. अगदी आई, माझी आई, हा निबंध तुम्ही लिहिताना आई कशी असते, आई घरचे सगळे कामं कसे असते, आई घरचे कामं करूनही सगळं किती हसत असते, हसतपणे सगळ्यांचं स्वागत करते, आणि पुन्हा आईबद्दल तुम्ही खूप सारे इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत, असे कुणीही व्यक्तिचित्रण पुन्हाही बद्दल तुम्ही व्यक्तिचित्रण करू शकता. एक प्रकारचं कधीकधी या व्यक्तीविषयी, जसं पेपरवाला आहे, दूधवाला आहे, एक अटॅचमेंट आपल्यासोबत असते आणि मग आपण त्याच्यावर छान निबंध लिहू शकतो. अट फक्त एकच की नेमक्या शब्दाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या अगदी डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते. तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लपकी, रंगरूप, पेहरावे, स्वभाव, अशी व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये याचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे तर ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद मिळायला हवा आणि एक प्रेरणा, त्या व्यक्तिचित्रणांमधून एक प्रेरणा त्याच्यासमोर उभी राहिली पाहिजे. व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे.
आता या व्यक्तिचित्रणामध्ये एक नमुना विषय म्हणजे माझे आवडते शिक्षक, माझी आई. हे निबंध तुम्ही अतिशय अगदी सोपी पद्धतीने लिहू शकता. कारण शिक्षक म्हटलं की तुमच्या रोजच्या तुमच्या जीवनाशी जोडलेलं असते. आई ही तर अगदी म्हणजे तिच्याविषयी तुम्ही खूप काही लिहू शकता. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडू गोड आठवणींचा तो एक रम्य पट असतो. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते तसेच एखाद्या पुत्राचे सुद्धा असते. बोलणे, व्यक्त होणे हे महत्त्वाचे असते. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे तसेच ते बोलणे, आतून येणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्या व्यक्त होण्यात एक उमाळा असला पाहिजे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. त्या कथनाला भावनांना स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्त्वाचा असतो. कारण जसं काही मीच आहे असं म्हणून तुम्हाला ते आत्मकथन लिहावं लागते. तरच ते आत्मकथन आहे असं नाही. नाहीतर वृत्तात्मक निबंध लिहाल आणि काय होईल की तुम्ही वर्णनात्मक निबंध लिहिल्यासारखा लिहाल. तर नाही, आत्मवृत्त म्हणजे मीची भाषा. म्हणजे मी छत्री बोलत आहे, मी सूर्य बोलत आहे असं वगैरे, म्हणजेच ते आत्मकथन. जसं नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते, तर ती तुम्हीच बोलत आहे अशी कल्पना आपल्याला करावी लागते. मी रस्ता आहे असं समजून रस्त्याची कैफियत, त्याचे मनोहत, गाराने, अनुभव शब्दबद्ध करणे तसे अवघड नाही. मात्र या विषयाशी प्रयत्नपूर्ण एकरूप राहावं लागते. नाहीतर तुमच्या त्या निबंधाला मार्क्स मिळणार नाही. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हीची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचन भाषेत म्हणजेच मी, आय, स्वतःविषयी लेखन करणे म्हणजेच आत्मवृत्तात्मक निबंध होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशी नावे योजतात. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन करायचे त्यांच्या अंतरंगात मनाने शिरून आपण त्यांची सुखदुःखे, अनुभवे यांच्याशी एकरूप होऊन हे कथन करायचे असते. या कथनात कल्पना विलासाला भरपूर वाव असते. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगाचे संगतवार कथन करण्यापेक्षा काही निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे परिणामकारक ठरते. आत्मचरितात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरवावे लागते. म्हणजेच परकाया प्रवेश करावा लागतो. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे मीच आहे असं भासवावं लागते. तेव्हा आता आईस्क्रीमचं मनोरथ कसे लिहाल जरा विचार करा बरं आणि लिहून बघा की आईस्क्रीमचं मनोगत कसं असेल. आता चौथा प्रकार बघूया, कल्पना प्रधान निबंध. या प्रकारात निबंधात कल्पनाविलासाला महत्त्व दिले जाते. सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराण्यांनी हा निबंध प्रकार नटलेला असतो. परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. मी पक्षी झालो तर हा विषय वाचताक्षणीच तो लिहायचा असा मोह विद्यार्थ्यांना होतो. पण 5-10 वाक्यानंतर आगळ्यावेगळ्या कल्पना सुचणे थांबते आणि मग मात्र विद्यार्थ्यांची अडचण होते. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सराव व सवय असावी लागते. नाहीतर बस मी पक्षी झालो हा तर सोपीच आहे असं म्हणून आपण काय करतो की तो विषय निवडतो, लिहायला सुरुवात करतो आणि 5 ओळी लिहिल्या की मग मात्र आपली अडचण येते आणि आपण मग पुन्हा क्रॉस करतो आणि पुन्हा दुसरा निबंध सिलेक्ट करतो. तर असं व्हायला नको. निबंध लेखन करताना अगदी विचार करून तो तुम्हाला पूर्ण लिहिता येईल का
हा विचार करूनच तो विषय निवडावा. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा एक रियाज करावा लागतो आणि त्यासाठी कल्पनाशक्ती असणे फार गरजेचे आहे. तसा तो फारसा अवघड नसतो. प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो. एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशा एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो. या प्रकारामध्ये मी अभिनेता झालो तर किंवा मी अभिनेत्री झाली तर मी काय करेन ते तुम्ही आपल्या शब्दात आपल्या कल्पनेच्या नुसार ते लिहायचं आहे. किंवा मग मला 10 लाखाची लॉटरी लागली तर मी काय करेन. तर असे या निबंध या प्रकारामध्ये मोडतात. 5वा प्रकार आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे विचारांच्या आधारावर असलेला निबंध होय. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधी साधक-बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. आता याच्यामध्ये 2 प्रकार येते, साधक आणि बाधक. उदाहरणार्थ, काय श्रेष्ठ, मन की मनगट असा विषय दिला तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूचे तुम्हाला गुणदोष लिहावा लागेल. त्याच्या संदर्भातील अनुकूल, प्रतिकूल म्हणजे काय त्याच्या बाबतीत अनुकूल आहे, काय चांगले आहे, काय वाईट आहे असे मत, त्यांचे खंडन मंडन, साधक-बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधी चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित असते. त्यामुळे निबंध एकांगी होत नाही, तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. अशा प्रकारच्या निबंधाच्या समोरात म्हणजे शेवट करताना निबंध लेखकाने कोणत्याही एक निश्चित निष्कर्षापर्यंत पोचणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, टीव्ही शाप की वरदान असं म्हटलं तर सुरुवातीला तुम्हाला टीव्हीचे गुण लिहावं लागेल, त्यानंतर टीव्हीचे तुम्हाला दोष लिहावं लागेल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी कन्क्लुजन लाईनमध्ये किंवा समारोप करताना, शेवट करताना तुम्हाला या ह्याच्यातून तुम्हाला काय अभिप्रेत आहे म्हणजे काय वाटते तुम्हाला ते तुम्हाला एक कन्क्लुजन तुम्हाला लिहावं लागेल. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषय हाताळले असे नाही, हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर, तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टांत, दाखले, उदाहरणे देता येतील. जसंच नमुना विषय म्हणजे मोबाईल शाप की वर्णन, हे तर तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने लिहू शकाल कारण रोज तुमच्या हातात मोबाईल असते. त्यानंतर पर्यावरणापुढील आव्हाने. आता आपण सध्या बघत आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा खूप जास्त प्रश्न आपल्या पूर्ण जगापुढे उभा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो पण विषय चांगल्या तऱ्हेने लिहिता येईल. देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान हा विषय हा सुद्धा छान लिहिता येईल. विज्ञान शाप की वरदान, त्यानंतर विज्ञान शाप की वरदान लिहिताना आधी विज्ञानाचे फायदे लिहायचे, त्यानंतर थोडेसे जे काही तोटे आहेत ते पण, आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटते हा तर ते शेवट तुम्हाला अगदी व्यवस्थित निष्कर्ष त्याचा काढता आला पाहिजे. हे झाले निबंधाचे 5 प्रकार. आता निबंध लेखन करताना कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक आहे हे बघू. निबंध लेखनाची पूर्वतयारी करताना त्यासाठी आपल्याला श्रवण म्हणजे ऐकणे, संभाषण, बोलणे, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती, साठा, त्याचा विकास
आणि लेखन सराव यावर भर दिले पाहिजे. आता पहिला प्रकार आहे श्रवण. श्रवण म्हणजे काय? ऐकणे. आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केलेले आहेतच. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. त्यामुळे आता हे कौशल्य आणखी वाढायचे असले त्यासाठी सकस भाषणे, चर्चा हे ऐकायला हवं. रेडिओ आणि दूरदर्शनवरील जे काही ऐकण्यासारखे कार्यक्रम आहे ते ऐका. वक्तृत्व स्पर्धामधील भाषणे ऐका. आंतरजाल म्हणजेच काय? इंटरनेटवरील उपलब्ध असलेली उत्तमोत्तम व्याख्याने ऐका. सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका. तुम्ही बृहश्रुत व्हा, म्हणजे तुम्ही हे सगळं ऐका. अशा अनेक श्रवणातून निबंध लेखनास तुम्हाला उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती यातून तुम्हाला मिळू शकते. दुसरा प्रकार आहे निबंध लेखनाच्या पूर्वतयारीमध्ये दुसरा प्रकार आहे संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोगाची संधी मिळते. आपण कोणाशी बोलतो तर त्यामुळे आपले जे विचार आहे त्या विचारांना चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धामध्ये, परिसंवादामध्ये, चर्चामध्ये सहभागी व्हा. आपल्या आवडत्या विषयावर बोला. शिक्षकांशी या विषयावर चर्चा करा. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल तिथे तुम्ही व्यक्तपणे अगदी बोलता आलं पाहिजे. त्यामुळे भाषेत सहजता, प्रभावीपणा येण्यास मदत होईल व तो निबंध लेखनासाठी संभाषण एक उपयुक्त ठरेल. तिसरा आहे वाचन. भरपूर वाचन करा. दैनिक वृत्तपत्रे म्हणजेच न्यूजपेपर तुमच्याकडे येते ते वाचा. अन्य नियतकालिके, मॅगझिन, मासिके ते वाचा. आवडीचे पुस्तकं वाचा आणि सतत वाचत राहा. जेवढं वाचन कराल तेवढं तुमच्यामध्ये जास्त माहिती गोळा होईल आणि ते तुम्ही चांगल्या तऱ्हेने लिहू शकाल. आंतरजालावरील म्हणजे इंटरनेटवरील वाचनीय मजकूर बराच उपलब्ध असतो, तो वाचा. पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य पाठाशी मिळतेजुळते लेखन करा. पूरक वाचन करत राहा. रसिक वाचन करत राहा. वाचनाने भाषा तुमची विकसित होईल. शब्दसंपत्ती वाढेल. विचारांची मांडणी कळेल. विचारांना तुमच्या चालना मिळेल व एक सर्जनशीलता मिळेल. म्हणजे एक सर्जनशील म्हणजे काय? एक नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये येईल. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधाचे तुम्ही वाचन करा आणि ते लिहून काढा, म्हणजेच तुमची ती प्रॅक्टिस होईल. त्यानंतर चौथा प्रकार आहे लेखन. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते लिहून ठेवा. म्हणजेच श्रवण म्हणजे ऐकणे, जे जे तुम्ही ऐकलं आहे किंवा कोणाशी कन्व्हर्सेशन बोलताना तुम्हाला जे जे काही आवडलं आहे किंवा वाचन करताना तुम्हाला काही ते आर्टिकल्स आवडले आहे ते तुम्ही काय करा, ते लिहून ठेवा. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आवडलेले काही मजकूर असते ते कापून ठेवा, त्याचा संग्रह करून ठेवा आणि म्हणजे तुम्हाला निबंध लिहिताना ते कामात येईल. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी माहिती उपयुक्त असते ते तुम्ही वहीमध्ये तत्परतेने अगदी तेव्हाच्या तेव्हा लिहून ठेवा. ही माहिती मग तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ राहील तेव्हा तुम्हाला वाचता येईल. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा, किती करता येईल याचा विचार करून ठेवा. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, तर येता जाता, विश्रांतीच्या वेळेस, फावल्या वेळेस, रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे आवडीने करण्यासाठी
तुम्हाला एक प्रकारची सवयच लावून घेण्याची गरज आहे. यालाच व्यासंगाची सुरुवात असे म्हणतात. तो तुमचा व्यासंग सामोर वाढवत न्या. नाही तर बस की आता सांगितलं म्हणून तुम्ही 1-2 दिवस करायचं आणि नंतर सोडून द्यायचं, तर असं नाही. हा जो तुमचा व्यासंग आहे, तुम्हाला ही चांगली लागलेली एक सवय आहे, ही तुम्ही वाढवत न्या. तुम्हाला नुसतं 12वीच्या सिलेबसमध्येच निबंध लेखन नाही, तर पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा निबंध लेखनाची फार गरज असते. आणि म्हणून हा जो तुमची व्यासंगाची सुरुवात जी आहे, तो तुम्ही समोर वाढवत न्या. विविध विषयाची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो आणि म्हणून लेखन हे सुद्धा खूप गरजेचं, निबंध लेखनासाठी खूप गरजेचा विषय आहे. 5वा प्रकार आहे निरीक्षण. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. एखाद्या प्रदर्शनामध्ये तुम्ही गेले आहे, तिथले निरीक्षण करा. मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृहे म्हणजे हॉटेल्स, बाजार, मेळावे, सभा, संमेलनं अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे कशी आहे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली अगदी सूक्ष्मपणे त्यांचे निरीक्षण करा. सहजपणे बघत राहा. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे म्हणजेच ट्रॅफिकचे निरीक्षण करा. आणि हे सर्व येता जाता तुम्ही करू शकता. यात काही कठीण काहीच नाही. या निरीक्षणामधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टीमधून मध्येही खूप मोठा माहिती तुम्हाला मिळेल. तो जी तुम्हाला माहिती मिळेल ते तुम्हाला निबंध लेखनाला उपयोगी पडू शकते. विशेषतः वर्णनात्मक निबंधामध्ये हे निरीक्षण तुम्हाला खूपच उपयोगी पडते. आणि 6वा प्रकार आहे शब्दसंपत्तीचा विकास. जेवढे शब्दसंपत्ती तुमच्यामध्ये असेल, जेवढा शब्दसंपत्तीचा साठा तुमच्या जवळ राहील, तेवढा तुम्ही निबंध अगदी व्यवस्थित लिहू शकाल. शब्दाचे महात्म्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढच्या ओवीत सांगितलेले आहे. म्हणजेच जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ही श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 215 मधलं या ओवी आहे. आता याचा अर्थ म्हणजे जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढे दिसते, पण त्रिभुवने उनी पाडावीत एवढा त्याचा प्रकाश असतो. म्हणजे पूर्ण त्रिभुवनमध्ये त्याचा प्रकाश कमी पडेल एवढा जास्त प्रकाश त्याचा असतो. अगदी त्याचप्रमाणे शब्दाचे व्यापकपणेही तुम्हाला अनुभवायचे. शब्दसाठा जेवढा असेल तेवढा कमीच असं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. उत्तम निबंधलेखनासाठी शब्दनिवडीचे महत्त्वाचे सर्वात जास्त असते आणि म्हणून तुम्ही शब्दाची संपत्ती मिळवा, वाढवा, शब्द श्रीमंत व्हा. म्हणजे शब्दाचा साठा जसा पैसा जमवून आपण पैशाने श्रीमंत होतो, तर तसं न होता शब्दाचा साठा वाढवून शब्द श्रीमंत व्हा. या शब्द श्रीमंतचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणीय अवतरणे, अलंकारिक छोटी छोटी वाक्य, चुटके इत्यादीचा संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला निबंध लेखनामध्ये तो वापरता येईल. आणि हे सगळं करताना सगळ्यात शेवटचं म्हणजे जो प्रकार आहे तो म्हणजे सराव. नाहीतर बस उठसूट आपलं आला पेपरला आणि पाहायला निबंधाच्या विषयाने लिहिलं तर त्याच्यात तुम्हाला मार्क्स मिळणार नाही किंवा तुम्ही काही लिहू शकणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला निबंध लेखन आहे ते आपण कधीही करू शकतो, सोपीच टॉपिक आहे असं समजू नका. तर त्यासाठी तुम्हाला उत्तम सराव असणे आवश्यक आहे. उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल,
एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल, एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल, याचा आपल्याला सराव असायला पाहिजे. आणि हे सगळं करून तर पहा. रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपू नका. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा, आपल्या पुस्तकातलाच एखादा उतारा लिहायचा, पण लिहा, रोज लिहा. म्हणजे काय होईल, त्यातून तुम्हाला एक चांगली प्रॅक्टिस होईल. लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःचे अनुभव लिहिणे हाही एक सराव आहे. म्हणजे रोज समजून जा, तुम्ही तर रोजचं डेली लाईफ जगताना तुमच्या जीवनात काय घडते, काय घडलं, ते रोज तुम्ही लिहू, म्हणजे एक डायरी मेंटेन करणं गरजेचं आहे. तर ते समजून जर तुम्ही रोजच्या रोज लिहिलं तर तुम्हाला निबंध लेखन चांगला उत्तम प्रकारे करता येईल. थोडक्यात उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने वासंगी होणे गरजेचे आहे. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सुसूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले जे लेखन आहे ते अगदी सहज, सुलभ, प्रवाही आणि अर्थपूर्ण कसे होईल, आणि ते तुमच्या समोरच्या वाचकाला, म्हणजे तुम्ही जो निबंध लिहित आहे तो तुमचा जो पेपर चेक करणारा राहील तो वाचक, तर तो त्या वाचकाला कसा वाचायचे वाटेल हा विचार मनात सतत घोळू द्या. म्हणजे तुम्ही त्या वाचकावर कसं इम्प्रेशन पाडू शकेल हे गरजेचं आहे, हा विचार करणे गरजेचे आहे. आणि याचबरोबर उत्तम निबंध लेखन कसे करावे यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी आहे. त्या म्हणजे आकर्षक सुरुवात करायला पाहिजे निबंध लेखन करताना. त्यानंतर एकात एक गुंफलेले संयुक्त मुद्दे आणि जो परिणाम असते म्हणजे शेवट आहे तो अगदी परिणामकारक असला पाहिजे. निबंध लेखन करताना म्हणी, वाक्प्रचारे, सुभाषिते इत्यादीचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. अवतरण, कॉमा, डबल कोट्स जे आहे कोटेशन आपण म्हणतो, सिंगल इन्व्हर्टेड कामा, डबल इन्व्हर्टेड कामा, ते सुद्धा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्थपूर्ण शब्दरचना, विरामचिन्हाचा आवश्यक ते वापर. जसं आपण म्हटलं बापरे, तर आपल्याला काय येईल, उद्गारवाचक चिन्ह. समजून जा, एखादा प्रश्न आपण विचारत आहे, प्रश्न करता येतात, प्रश्नार्थक चिन्ह तिथे यायला हवं. त्यानंतर परिच्छेद रचना. निबंध असा संलग्न लिहिता आपण परिच्छेद पॅरेग्राफ करून आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन, भाषा अगदी सुवाच्य असायला पाहिजे. कशी तरी अशुद्ध भाषा वापरली तर ते बॅड इम्प्रेशन पडते. त्यानंतर पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे तेच दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार नाही किंवा खूप पल्हाळपणा तेच ते होणार नाही, याची सुद्धा दक्षता घेणे, काळजी घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी, अन्य ठिकाणून मजकूर उतरून काढलेला नसावा. म्हणजे जरी आपण इकडलं तिकडलं वाचलेलं असलेले शब्दसंपत्ती आपण जमा केलेली आहे, परंतु निबंध लिहिताना एक कुठेतरी डायजेस्टची भाषा किंवा पुस्तकी भाषा नसावी, तर त्यात आपले विचार मांडणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा यासंबंधीचे सगळे विवेचन आपण बघितलेले आहे. मात्र सुरुवातीला असा निबंध लिहिता येईल असे नाही. मी सांगितलं आणि तुम्ही उद्याच निबंध लेखनाला सुरुवात केली तर तुमचा निबंध एकदम चांगलाच होईल असं नाही. तर तुम्हाला तो आज उद्या तुम्ही लिहाल, थोडासा तो
तुम्हाला जमणार नाही, 3-4 ओळी 4-5 ओळीच होईल किंवा अशुद्ध भाषा असेल, परंतु तुमच्या सरावाने तो तुम्हाला चांगला करता येईल. त्यासाठी सराव खूप जास्त आवश्यक आहे. यामध्ये असं समजू नका की फक्त 12वीच्याच साठी आपण निबंध लेखन जसं लागू होईल आणि त्यानंतर आपण बस 12वीच्या तयारी करण्यासाठीच आपण निबंध लेखन करावं असं नाही. तर परंतु तुम्हाला भविष्यात सुद्धा महाविद्यालयीन स्तरावर पुढचे तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा किंवा स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की निबंध लेखन तुम्हाला हे खूप जास्त उपयोगाचं आहे. फक्त 12वीच्यासाठीच विचार करू नका. तर महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा परीक्षणासाठी तुम्हाला किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना तुम्हाला निबंध लेखन खूप जास्त मार्गदर्शक ठरू शकते. कृतीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, कृती स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही विषयावर निबंध लेखन करण्याचे तुम्हाला काही विषय दिलेले आहे. वर्णनात्मक निबंधचे 2 निबंध आहे, त्यानंतर व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक, त्याच्या प्रकारानुसार तुम्हाला निबंध दिलेले आहे. ते तुम्ही घरी लिहून बघा. जे विषय दिले आहे ते तुम्ही घरी लिहून बघा आणि लिहिल्यानंतर मला तुम्ही ते सेंड करा आणि मग मी ते तुम्हाला सांगेल की कुठे चुकलं, काय चुकलं. सुरुवातीला चुकेल, परंतु पाहून लिहू नका. आपल्या मनात जे आहेत ते भावना तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न करा, कारण पाहून लिहून काहीच तुम्हाला फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्या मनाने लिहा. ठीक आहे. काळजी घ्या. घरीच राहा. गुड बाय.